आता थंडीच्या दिवसातही न चुकता तुम्ही इडली बनवू शकता. अगदी मी सांगितलेल्या मापानुसार जर तुम्ही बॅटर बनवलं तर खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली बनणार आहे तुमची ही. बघा किती मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनलेली आहे. अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत आहे ही इडली. चला आता वेळ न वाया घालवता साहित्य आपण बघणार आहोत. आता 3 ग्लास मी तांदूळ घेणार आहे. ज्या ग्लासाने तांदूळ घेतले त्याच ग्लासाने आपण उडीद डाळ घेणार आहोत. 3:1 प्रमाण असायला हवं. 1 पोहे खायचा चमच्याने आपण मेथी दाणा घेणार आहोत आणि 1 मुठभर चणा डाळ घेणार आहोत. आता हे 2 ते 3 पाण्याने आपल्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि 4 ते 6 तास आपल्याला भिजत घालायचं आहे. अगदी चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. डाळ आपली भिजलेली असेल तर त्याचे तुकडे होतात. आणि आता आपण त्याला व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहोत. थोडं थोडं करून छान बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता या कन्सिस्टन्सीमध्ये तुमचं मिश्रण असलं पाहिजे. आता मी झाकण लावून ठेवलं आहे फर्मेंट व्हायला. आता आपण बघा फर्मेंट झालेलं आहे. मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. आता चेक करायचं आहे आपल्याला. बघा किती सुंदर जाळीदार बॅटर तयार झालेलं आहे. आता ग्रीस केलेलं जे इडली पात्र आहे त्यामध्ये मी इडलीला बॅटर टाकून घेणार आहे आणि एकीकडे मी स्टीम करायला ठेवलेलं आहे आपले इडली पात्र. त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे सगळे छोटे छोटे हे प्लेट्स इडलीच्या लावून घ्यायचे आहेत. आणि एकीकडे माझं सांबारही रेडी आहे. आता इडल्याही आपल्या झालेल्या असतील. 10 मिनिट होऊन गेलेले आहेत. चेक करूया आपण. बघा तयार आहे आपली इडली अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी. अगदी या प्रमाणात जर केलं ना तर तुमचंही प्रमाण बिलकुल चुकणार नाही आणि सगळे तुम्हाला रेसिपी विचारतील. आता सांबार मी घेतलेला आहे एका याच्यामध्ये बाउलमध्ये. आता त्यामध्ये मस्तपैकी इडली डीप करून घ्यायची आहे आपल्याला. मस्त जंपिंग करणार आहे आता त्या सांबारामध्ये इडली आणि मस्त सांबार ॲब्झॉर्ब करून मस्त खायचं आहे आपल्याला. चला आवडेल तर नक्की